महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वच्छतेचा जागर रेवदंड्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 14.6 टन कचरा साफ, निसर्गाने घेतला मोकळा श्वास। पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज रेवदंड्यात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या मोहिमेत एकूण 14.6 टन कचरा हटवून परिसराला स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी रूप दिले। साळाव चेकपोस्ट, तपासणी नाका, रेवदंडा ते चौल नागाव, शास्त्रीनगर थांबा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली। रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, झाडीझुडपे व घाण काढून टाकण्यात आली। प्रतिष्ठानच्या सदस्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकूण 516 जणांनी श्रमदान केले। या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेल्याने दुर्गंधी, रोगराई व डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली। या अभियानाने स्थानिकांना एक धडा दिला। कचरा टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। स्वच्छतेमुळे शुद्ध हवा मिळते, निसर्ग सुंदर दिसतो आणि पर्यटकांचे मन गुंतले जाते। गावाचे नाव लौकिक होते आणि एकमेकांप्रती आदर प्रेम वाढतो। या प्रतिष्ठानकडून खरंच भरपूर शिकायला मिळते अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली। प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेचा ठाम संकल्प निर्माण व्हावा व परिसर निरोगी राहावे याकरता प्रतिष्ठानतर्फे असे उपक्रम सातत्याने राबवले जातील। ही मोहीम केवळ स्वच्छता नव्हे तर सामाजिक जागृतीची प्रेरणादायी पर्वणी ठरली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे, तृप्ती भुईर, रेवदंडा।